आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जिथं अपघात ही एक सामान्य बाब झाली आहे. दुखापती या महामार्गावरतीच नाही तर घरगुती वातावरणामध्येही फार कॉमनली होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर फ्रॅक्चर झालं तर त्याची प्राथमिक उपचार काय करावेत? डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची मॅनेजमेंट कशी करावी? या संदर्भात मी छोटीशी माहिती तुम्हाला आज सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीर गुडेराव, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, पुणे. तर फ्रॅक्चर झालेला भाग ओळखायचा कसा? त्या भागाला मार लागलेला असतो, त्या भागाला प्रचंड प्रमाणात सूज येऊ शकते, वेदना होऊ शकतात, असा भाग काळा निळा पडू शकतो. या भागाची मुवमेंट करताना त्रास होऊ शकतो किंवा कधी कधी हालचाल करताना त्या भागामध्ये इतक्या जास्त प्रमाणात वेदना होतात की हालचाल करणं जवळजवळ अशक्य होतं. डिफॉर्मिटी, काही स्पेसिफिक फ्रॅक्चर्स, उदाहरणार्थ डिस्टल अँड रेडियस फ्रॅक्चर म्हणजे मनगटाच्या फ्रॅक्चरमध्ये डिनर फोर्स सारखी डिफॉर्मिटी होते. आपला जो चमचा असतो त्या आकाराचे आपल्या हाडाचा शेप होतो फ्रॅक्चर झाल्यानंतर. जर फोरआर्म फ्रॅक्चर्स असतील तर अशा ह्याच्यामध्ये हाडं वाकतात आणि ती वाकडलेली हाडं आपल्याला शेपवरून लक्षात येतात की काहीतरी कुठेतरी गडबड झालेली आहे. लहान मुलांची जी फ्रॅक्चर्स होतात त्याच्यामध्ये ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर्स होतात, ती बांबूसारखी असतात. ती पूर्णतः फ्रॅक्चर होत नाही, त्यांचा एक बाक येतो किंवा एक प्लास्टिक डिफॉर्मिटी सारखा त्यांचा शेप होतो. तर डिफॉर्मिटीवरून पण आपल्या लक्षात येऊ शकतं की या भागाला मार लागला आहे, इंजुरी झाली आहे, फ्रॅक्चर झालेला आहे. जेव्हा फ्रॅक्चर होतात तेव्हा ते फ्रॅक्चर झालेले एंड्स एकमेकांवरती घासले जातात आणि असा खरखर असा आवाज येतो. त्याला क्रेपॅटस म्हणतात. असा आवाजही तुम्ही त्या फ्रॅक्चरची मुवमेंट करताना ऐकू शकतात. सोबतच जर खुब्याला फ्रॅक्चर असेल तर त्या पायावरती वजन देऊन उभं राहता येत नाही. तो पाय झोपलेल्या अवस्थेमध्ये बाहेर पडलेल्या दिशेने ठेवलेला आढळतो. पेशंट त्या भागाची मुवमेंट करण्याचा शक्यतो टाळतो आणि जर मुवमेंट झाली तर त्याला प्रचंड प्रमाणात वेदना होतात. ही झालेली काही लक्षणं. आता याच्यावरती ट्रीटमेंट काय करायची? सगळ्यात पहिल्याची गोष्ट आहे स्प्लिंटेज. म्हणजे तो जो मार लागलेला भाग आहे, फ्रॅक्चर झालेला भाग आहे, त्याला कशाचा तरी आधार देऊन एका जागी इम्मोबलाइज करणं. बऱ्याच वेळा आपल्याला इम्मोबलाइज करण्यासाठी काही साधनं उपलब्ध नसतात. अशा वेळेस साध्या लाकडाच्या पट्ट्या, पुठ्ठा किंवा अगदी वर्तमानपत्र जरी असेल तरी त्याची गुंडाळी करून तुम्ही त्या भागाला मागे सपोर्ट म्हणून लावू शकता. याने काय होईल की तो भाग त्याची हालचाल कमी होईल आणि हालचाल कमी झाली त्या भागात होणारा रक्तस्राव कमी होईल, सोबतच वेदनाही कमी होते. आणि जेव्हापर्यंत तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचवत आहात तेव्हापर्यंत पेशंटला आराम भेटेल. कधी कधी असं होतं की तुम्ही जंगलात जाता, ट्रेकिंगसाठी जातात आणि अशा वेळेस पुठ्ठा, लाकडी हे असं काहीच भेटत नाही, वर्तमानपत्र. अशा वेळेस तुम्ही झाडाच्या छोट्या छोट्या ज्या काड्या असतात त्या काढून त्यांनाही एक छोटीशी दोरी गुंडाळून तुम्ही सपोर्ट देऊ शकता. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्याच आहेत, जेव्हापर्यंत तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही तेव्हापर्यंत. दुसरी गोष्ट, जर हाताला मार लागला असेल तर तुम्ही एक कपडा घेऊन, उदाहरणार्थ एक ओढणी, स्कार्फ किंवा मोठं उपरणं असं घेऊन एक झोळी बनवू शकतात आणि त्या झोळीमध्ये हात ठेवू शकतात. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही झोळीमध्ये हात बांधाल तेव्हा हात असा अपोजिट शोल्डरला पाहिजे, हृदयाच्या लेवलच्या वरती. जेव्हा तुम्ही हात असा हृदयाच्या लेवलच्या वरती ठेवता तेव्हा बोटांना येणारी जी सूज आहे तिचा निसरा हृदयाकडे प्रॉपरली होतो. जेव्हा जर हात लटकून राहिला तर सगळं जो ब्लड फ्लो आहे तो बोटांमध्ये जातो, हातांमध्ये जातो आणि अशा ह्याच्यामध्ये सूज वाढल्याने नर्व कॉम्प्रेशन होऊ शकतं, वेसल कॉम्प्रेशन होऊ शकतं किंवा अगदी सिव्हिअर केसेसमध्ये कंपार्टमेंट सिंड्रोम सारखा गंभीर कॉम्प्लिकेशन सुद्धा होऊ शकतात. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट NBM म्हणजे नील बाय माउथ. बऱ्याच वेळा असं होतं की मार लागलेल्या पेशंटला एक मदत म्हणून आपण पहिल्यांदा पाणी देतो किंवा काहीतरी खाण्यासाठी देतो. तर शक्यतो ह्या गोष्टी टाळा, कारण फ्रॅक्चर झालेल्या असल्या रुग्णांसोबत बऱ्याच वेळा डोक्याला मार लागणं असण्याची किंवा हेड इंजुरी सुद्धा शक्यता असते. आणि जेव्हा हेड इंजुरी होते तेव्हा अशा पेशंटला उलटी येण्याचा चान्सेस फार प्रमाणात वाढतात आणि ही उलटी कधी कधी घशात जाऊन श्वास घ्यायला सुद्धा त्रास होऊ शकतो. सोबतच जर कधी गरज लागली, इमर्जन्सी ऑपरेशन करण्याची वेळ आली तर त्या अगोदर कमीत कमी 6 तास पेशंटचं रिकाम्या पोटी असणं आवश्यक असतं. तर NBM राहू द्या पेशंटला, त्याला लगेच खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ नका. चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता भारतभर इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे फोन नंबर्स अवेलेबल झाले आहेत. त्यांना कॉल करून पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा आणि जेवढ्या लवकर तुम्हाला पेशंट डॉक्टरांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा लवकर त्याला पोहोचवा. आज या टॉपिकमध्ये मी मुद्दामच रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा हाय व्हेलोसिटी ट्रॉमांबद्दल माहिती दिलेली नाही, कारण तो एक विस्तृत सब्जेक्ट आहे आणि त्या विषयावरती मी एक लाँग व्हिडिओ करणार आहे लवकरच. तरीही तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील
तर मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मला तुमची मदत करायला नक्कीच आनंद वाटेल. रजा घेतो. नमस्कार.